तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आहोत सध्या पंढरपूरमध्ये आणि आपण जात आहोत बाहेर मार्केटमध्ये फिरण्यासाठी. कुठं काय काय आहे पंढरपूरमध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहे तात्या आणि भैयाचं पोरग आणि हे बघू शकता ऋषिकेश आणि कमा करतात. आपण आहोत सध्या मित्रांनो पंढरपूरची जी मेन अर्बन बँक आहे त्या बँकेच्या चौकामध्ये सध्या आपण आहोत आणि बँकेच्या चौकामधून हा जो सरळ रस्ता जातो हा जातो छत्रपती शिवाजी चौकामध्ये आणि हा जो रस्ता जातो हा जातो चंद्रभागेकडे. तर मित्रांनो, थोडं पुढे आल्याच्या नंतरच पंढरपूर नगर परिषदेचं कार्यालय हे तुम्ही बघू शकता. हे आहे पंढरपूर नगर परिषदेचं कार्यालय आणि त्याच्याच थोडं पुढे आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर हे बघू शकता. किती सुंदर असा चौक आहे पंढरपूरचा. बघू शकता तोफा आणि पूर्ण चौक असा किल्ला टाईप बनवलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर पंढरपूरला कधी गेलात तर तुम्ही पण हा चौक बघू शकता आणि पूर्णपणे त्याच्यावरती डेकोरेशन टाकलेलं आहे आणि महाराजांचा पुतळा तर खूपच सुंदर आहे. मित्रांनो, तर तुम्ही कधी जरी पंढरपूरला गेला तर छत्रपती शिवाजी महाराज चौकाला अवश्य भेट द्या आणि तिथला चौक पहा, खूप सुंदर आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या थोडंच पुढं आल्याच्या नंतर मित्रांनो हे आहे कृष्ण मंदिर. कृष्ण मंदिराचं दर्शन घ्या आणि कृष्ण मंदिराच्या एकदम पाठीमागं मित्रांनो जर तुम्ही पाहिलं एकदम पाठीमागं ही बघू शकता, हा पण थोडासा छोटा चौक आहे कृष्ण मंदिरापासला आणि त्याच्या मंदिराच्या पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला डायरेक्ट विठ्ठलाचं मंदिर तिथूनच दिसेल. हे बघू शकता मित्रांनो, हे जे तुम्हाला शिखर दिसत आहे ते शिखर आहे विठ्ठलाच्या मंदिराचं शिखर आहे. मित्रांनो, तर इथं आपण खूप मंदिराच्या जवळ आलेलो आहोत मित्रांनो आणि जाता जाताच कोंडीराम तात्या हे त्यांच्या नाताला गेले होते माळ आणि तुळशीची माळ घालणं म्हणजे खूपच पंढरपूरला येऊन तुळशीची माळ घालणं म्हणजे खूप चांगली गोष्ट असते मित्रांनो आणि त्यांनी माळ घेतलेली आहे आणि आता आपण निघालो आहोत पुढं मंदिराकडं जात आहोत. मित्रांनो, हे बघू शकता हे आहे पंढरपूरमधील मार्केट. सुंदर अशा मूर्त्या, सुंदर असे फोटो, तुम्हाला जे पाहिजे टाळ विणा मृदंग आणि हे बघू शकता मित्रांनो मूर्ती किती मोठी आहे विठ्ठलाची. हुबेहूब मंदिर जसं असं वाटलं की मंदिरातच आहे. मित्रांनो, अशी एवढी सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला जे पाहिजे ते लेकरांना खेळणी असेल काही असेल या मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, आपण आलेलो आहोत सध्या मंदिरापाशी. हे बघू शकता हे आहे मंदिर. मित्रांनो, हे बघू शकता भाविकांची गर्दी मंदिरापाशी पण खूपच असते. मित्रांनो, आपण जाणार आहोत आता मंदिराच्या समोरल्या बाजूला. तर हे बघू शकता मित्रांनो हे आहे VIP गेट म्हणा. आता विठ्ठलापाशी सुद्धा VIP गेट नवीनच चालू केलेला आहे. मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत VIP गेटपासून थोडं पुढं आणि VIP गेट झाल्यानंतर आपण जाणार आहोत मंदिराच्या समोर. तर हे बघू शकता हे आहे मित्रांनो दर्शन मंडप आहे. मित्रांनो, ही 7 मजले भरून बारी खूप लांबपर्यंत 5-10 किलोमीटर जात असते. मित्रांनो, एवढे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतं. ही आहे श्री संत चोखामेळा समाधी. मित्रांनो, तिथंच विठ्ठलाच्या मंदिराच्या समोरच ही समाधी आहे आणि हे ती भव्य अशी समाधी तुम्ही डेकोरेशन टाकलेली बघताय ती समाधी आहे संत नामदेवांची. तर मित्रांनो, तिथंच समोरच पेढेवाले प्रसादवाले भरपूर आपल्याला भेटतील. आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकता. गंध भारी गंध पेढे खूपच सुंदर असतात. मित्रांनो, पंढरपूरमधले तुम्ही कधी खाल्ले असतील तर खावा. तर मित्रांनो, तुम्ही मला जे सांगत होतो ही समाधी संत नामदेवांची आणि संत चोखामेळाची ही समाधी. मित्रांनो, तर आपल्याला येणं होत नसेल तर दर्शन घेऊ शकता, हुबेहूब दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, तर ठीक आहे मित्रांनो, आपण जाणार आहोत आता सध्या पुढं मंदिराच्या समोरच्या मार्केटमध्ये आपण फिरणार आहेत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत थोड्याच्या समोर आणि हे पाहू शकता आपण इथं घेतला प्रसाद वगैरे आपण घेतलेला आहे. मित्रांनो, आणि आपण जाणार आहोत आता. आपल्याला घरून एक सांगितलं होतं की मित्रांनो तुम्हाला आणायचं आहे पंढरपूरहून शेंदूर, कारण शेंदूर इथं खूपच असं क्वालिटी चांगली असते. मित्रांनो, कवटेकर नावाचं दुकान आहे. मित्रांनो, इथं त्या दुकानामध्ये शेंदूर सुंदर क्वालिटीचा भेटतो. तर आपण आलेलो आहोत त्या दुकानामध्ये. तुकाराम रामचंद्र कवटेकर असं दुकानाचं नाव आहे. मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत मित्रांनो दुकानामध्ये आणि आपण घेणार आहोत शेंदूर. तर कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती